भेटते तुला जय शिवराय मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून एडिट केला आहे आणि एकदम जबरदस्त आणि एकदम खतरनाक असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। जर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून एक चांगलीशी कमेंट करायला आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला कॅपकट ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचा फोटो आणि मी दिलेला ऑडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। आणि मित्रांनो आपल्या इथे लई जणांना ऑडिओ ॲड करायला प्रॉब्लेम येतो। तर ऑडिओ ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आता बघू शकता व्यवस्थित बघा। तर ऑडिओ ॲड करण्यासाठी तुम्हाला मी एक व्हिडिओ दिला आहे, ते व्हिडिओचं सॉन्ग तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे। ते ॲड करण्यासाठी तुम्हाला इथे ॲड ऑडिओचा जो काय ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करायचं आहे। इकडे एक्स्ट्रॅक्टेडचा जो काय ऑप्शन आहे यावरती क्लिक करून तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जो काही व्हिडिओ मी प्रोव्हाइड केलेला असणार आहे सॉन्गसाठी तो व्हिडिओ इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि इम्पोर्ट साऊंड ओनलीचा जो काही ऑप्शन आहे यावरती क्लिक करून साऊंडला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। इम्पोर्ट केल्यानंतर आता मित्रांनो बॅक यायचं आहे। बॅक येऊन आता ज्या प्रकारे मी तुम्हाला बीट सांगणार आहे ते प्रकारे बीट तुम्हाला सॉन्ग ऐकून मार्क करायचं। ओके, सगळ्यात अगोदर सॉन्ग ऐकायचं आणि मगच त्या ठिकाणी तुम्हाला बीटला मार्क करायचं आहे। तर आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती मित्रांनो बघू शकता किती सेकंदवरती आहे, 3 आणि 4 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं मागे आहे आणि तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या सॉन्ग ऐकून घ्यायचं आणि प्रॉपर जी ते बीट आहे ते तुम्हाला बीटला मार्क करायचं आहे। ओके, आता मित्रांनो आपली जी काही पुढची बीट आहे ती 6 सेकंदाच्या बरोबर 6 सेकंदवरती आहे बघू शकताय। नंतरची आपली जी काही बीट आहे ती 7 सेकंदवरती आहे। त्याच्या पुढची आपली जी काही बीट आहे ती मित्रांनो बघू शकता 7 आणि 8 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं मागे आहे। नंतरची जी काही बीट आहे ती 7 आणि 8 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे आहे, म्हणजे जे काही 8 सेकंदाचा पहिला झिरो आहे त्याच्या थोडंसं मागे तुम्हाला एकदा सॉन्ग ऐकायचं आणि मगच बीटलाही मार्क करायचं आहे। ओके, आता मित्रांनो आपली जी काही पुढची बीट आहे ती 8 सेकंदवरती आहे। नंतर आपली जी काही लास्टची बीट आहे ती बरोबर 10 सेकंदवरती आहे। तर मित्रांनो प्रॉपर तुम्हाला या प्रकारे बीटला मार्क करून घ्यायचं आहे। बीटला मार्क केल्यानंतर आता तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर आपल्या पहिल्या फोटोला सिलेक्ट करून केल्यानंतर इकडे ॲडजस्टचा ऑप्शन बघायला भेटतोय। सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे। सॅच्युरेशनला सिलेक्ट करून जे काही सॅच्युरेशन आहे ते आपलं तुम्हाला पूर्णपणे मायनस करून घ्यायचं आहे। यानं काय होईल की आपला जो काही फोटो आहे तो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये या ठिकाणी कन्वर्ट होऊन जाणार आहे। ओके, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये झाल्यानंतर आता हा फोटो फोडून मागे जो काही जातोय ती मुवमेंट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे। तर सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करायची आहे आणि या फोटोच्या लास्टला म्हणजे एंड पॉईंटला एक की फ्रेम ॲड करायची आहे। आता पहिल्या की फ्रेमवरती येऊन पहिला आपला जो काही फोटो आहे त्याला तुम्हाला झूम करायचा आहे। झूम केल्यानंतर आपली जे काही हे आहे जे काही ॲनिमेशन ते ॲनिमेशन या ठिकाणी क्रिएट होऊन जाणार आहे। आता मित्रांनो जो काही पुढचा फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि जी काही कॉम्बोची कॅटेगरी आहे या कॉम्बोच्या कॅटेगरीला सिलेक्ट करून स्ट्रेच अँड डिस्टॉर्टचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला इथे अप्लाय करायचा, म्हणजे ॲनिमेशन अप्लाय केल्यानंतर आता ओकेवरती क्लिक करायचं आहे। जो काही पुढचा फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोच्या कॅटेगरी सिलेक्ट करून डिस्टॉर्ट राईटचा जो काही इथे इफेक्ट आहे म्हणजे जे काही ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे। नंतर मित्रांनो छोट्या बीटमध्ये आपले जे काही 3 फोटो आहे त्यांना तुम्हाला पहिल्या फोटोला त्यातल्या पेंडुलम 1चा इफेक्ट लिहायचा आहे, त्याच्या पुढच्या फोटोला पेंडुलम 2, त्याच्या पुढच्या फोटोला पेंडुलम 1। ओके, तर असे पेंडुलम 1 2चा ॲनिमेशन तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे। ॲनिमेशन ॲड केल्यानंतर आता मित्रांनो ओकेवरती क्लिक करायचं। आता आपला जो काही 8 सेकंदाच्या पुढचा म्हणजे 8 सेकंदाची जी काही बीट आहे त्या बीटवरचा हा जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन ॲनिमेशनमधून रॉक व्हर्टिकलचे ॲनिमेशन इथे तुम्हाला अप्लाय करून जी काही खालची ड्युरेशन दिसते ती 0.9 सेकंदवरती ठेवायची आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो पुढे जो काही तुम्हाला ट्रान्झिशनचा ऑप्शन दिसतो या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर वर्टिकल ब्लर टू हे जे काही ट्रान्झिशन इथे तुम्हाला दिसते हे ट्रान्झिशन द्यायचं आहे। ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती 0.7 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता लास्टच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे। फोटोला सिलेक्ट केल्यानंतर सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करायची आहे, या फोटोच्या सेंटरला एक की फ्रेम आणि फोटोच्या लास्टला एक की फ्रेम तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे। आता सेंटरच्या की फ्रेमवरती येऊन जो काही फोटो असणार आहे तो थोडासा तुम्हाला झूम करायचा आहे। झूम केल्यानंतर एक हलकीशी मुवमेंट आपल्या फोटोवरती येऊन जाणार आहे। या प्रकारे झाल्यानंतर आता मित्रांनो आपले ट्रान्झिशन आणि ॲनिमेशनचा पार्ट होता तो पूर्ण झाला आहे। आता इफेक्ट ॲड करण्यासाठी सुरुवातीला यायचं आहे, ते इफेक्ट्सवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो इथे तुम्हाला हॅलो ब्लरचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आणि एकदम सुरुवातीलाच व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला जी काही ग्लिचची कॅटेगरी बघायला भेटत्या आता बघू शकता इथे ग्लिचची कॅटेगरी आहे। तर ह्या ग्लिचच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला एक क्रोमॅटिकचा इफेक्ट बघायला भेटतोय, तो क्रोमॅटिकचा इफेक्ट ॲड करायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करून ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे ते आपल्या पहिल्या बीटपर्यंत सेट करायचे आहे। या प्रकारे सेट केल्यानंतर आता मित्रांनो ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक आता मित्रांनो थोडंसं पुढे गेल्यानंतर म्हणजे 5 सेकंदवरती आपली एक बीट आहे, म्हणजे तुम्हाला इथे सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे। 5 सेकंद थोडेसे या पोझिशनला आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, ट्रेंडिंगची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला व्हायब्रेशन फ्लेचा इफेक्ट बघायला भेटतो, तो इफेक्ट तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे आणि ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे तुम्हाला बघू शकता कुठेपर्यंत ठेवायचे। आपले जे काही 5 आणि 6 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं मागे इथेपर्यंत ठेवायचे। ओके, एवढं ठेवल्यानंतर आता मित्रांनो इथे एक तुमची या प्रकारे लेअर तयार होणार आहे। आता ह्याच लेअरवर तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि खाली जो काही कॉपीचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं। यावरती क्लिक केल्यानं आपल्या जे काही
काही लेअर आहेत ते 2 लेअर या ठिकाणी तयार होणार आहेत। तर आता मित्रांनो या प्रकारे लेअर तयार झाल्यानंतर आता तुम्हाला इथे यायचं आहे, बघू शकता 8 सेकंदाची जी काही बीट आहे या बीटवरती यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्प्लिटची कॅटेगरी बघायला भेटते, तर सिंपली स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। ही कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे 4 स्क्रीनचा इफेक्ट बघायला भेटतो। 4 स्क्रीनचा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि याची जी काही ड्युरेशन असणार आहे ते आपल्या बीटपर्यंत ठेव। आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, ते मागे आपण व्हायब्रेशन फ्लॅगचा जो काही इफेक्ट ॲड केला आहे सिंपली त्यातल्या एका लेअरला सिलेक्ट करून इथं आणखी एक कॉपी घ्यायची आहे, म्हणजे 3 लेअर तयार झाल्यानंतर ह्यातल्या एक लेअरला तुम्हाला असं लॉंग प्रेस करून म्हणजे दाबून धरायचं आहे आणि पुढे आपली प्रॉपर जिथे बीट असणार आहे, तर बघू शकता आपली जी काही बीट आहे ती कुठं आपण ॲड केली म्हणजे कुठं आहे तिथे तुम्हाला सॉंग ऐकून घ्यायचं आहे आणि 8 आणि 9 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे आहे, तर प्रॉपर तुम्हाला इथे हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर इथे एक लेअर असणार आहे त्या लेअरला सिलेक्ट करायचं आणि इथे कॉपीच्या ऑप्शनवरती क्लिक करून हिचे डबल लेअर करायचे। ओके, 2 लेअर झाल्यानंतर सेम मित्रांनो ही जी काही लेअर आहे हिची आणखी कॉपी घ्यायची आणि ह्याला ड्रॅग करेन लास्टला तुम्हाला इथे 12 आणि 13 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे या डॉटच्या थोडंसं पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला एक इफेक्ट ॲड करून घ्यायचं। ओके, या प्रकारे ॲड केल्यानंतर आता मित्रांनो लास्टला तुम्हाला 11 आणि 12 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या 11 सेकंदात थोडंसं पुढे यायचं आहे। इथं आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, ट्रेंडिंगची कॅटेगरी सिलेक्ट करून इतर मित्रांनो तुम्हाला स्प्लिट फ्लिकरचा इफेक्ट बघायला भेटणार आहे। ओके, स्प्लिट फ्लिकरचा इफेक्ट ॲड करून ओके वरती क्लिक करायचं। तर मित्रांनो इफेक्ट ॲड केल्यानंतर बघू शकता आता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ झाला आहे। आता फक्त तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे, ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि जो काही मी ते तुम्हाला PNG दिलेली असणार आहे ती PNG ॲड करून ह्याची ड्युरेशन तुम्हाला लास्टपर्यंत वाढवायची आहे आणि वरती शेअरच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे।